श्री क्षेत्र प्रतिष्ठान अर्थात गोदातीरी वसलेलं श्री क्षेत्र पैठण संत एकनाथांच्या पावन स्पर्शानं पदस्पर्शानं समाधीनं पवित्र झालेलं असं हे पैठण गाव आणि हीच ती गोदामाई। याच गोदामाईमध्ये सुमारे 425 वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली। हीच ती जागा, हीच ती नदी, हेच ते तीर्थ कृष्ण कमल तीर्थ। याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली। दुपारच्या वेळी जलसमाधी घेतली। पलीकडच्या काठावर जे दिसतंय ते संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे। याच ठिकाणी ही जी नदी दिसते भरलेली ही गोदामाई आहे। पलीकडे धरणाची भिंत आहे, तिकडे नाथसागर आहे आणि आज षष्ठी नाथषष्ठी अर्थात संत एकनाथ महाराजांचा समाधी दिन। आजच सुमारे 425 वर्षांपूर्वी याच ठिकाणी याच पाण्याच्या डोहात याच गोदामाईच्या कुशीमध्ये संत एकनाथ महाराजांनी आपली जलसमाधी घेतली। हा पलीकडे जो वृक्ष दिसतोय या वृक्षामध्ये हे बोटीवाले दादा सगळ्या वारकऱ्यांना भाविकांना ही जागा दाखवतात। संत एकनाथ महाराजांचं कार्य एवढं लोकोत्तर आहे, एवढं कालजयी आहे की आज 425 वर्षे होऊन गेली तरी अजूनही लाखो भाविक षष्ठीला म्हणजे त्यांच्या जलसमाधी दिनाला या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, या तीर्थावर येऊन त्यांचं दर्शन घेतात आणि संत एकनाथ महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा त्यांनी समाजाला दिलेल्या एकोप्याच्या बंधुभावाच्या संदेशाला नमन करतात, त्याचं स्मरण करतात। आणि ही गोदामाईचं हे विस्तीर्ण पात्र तुम्ही पाहत असाल, याला दक्षिण काशी असं संबोधलं गेलेलं आहे। फार प्राचीन काळापासून पैठणचं महत्व आहे। याच ठिकाणी संत एकनाथ महाराज पलीकडून आले आणि याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली, जलसमाधी घेतली असं म्हणतात। काही लोक असं म्हणतात त्यांचा देह पुन्हा तीरावर आणला गेला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आता त्या ठिकाणी समाधी बांधली असं काही लोकांचं मत आहे। पण काही लोकांचं मत असं आहे याच ठिकाणी त्यांनी आपला देह जलामध्ये अर्पण केला। चक्रकर्ते शाली वाहन जे 7 वाहन आहेत त्या 7 वाहनांनी ही नगरी आपली राजधानी बनवली। ते पाणी जे आहे ते धरणातून पाणी सोडलेलं आहे। पलीकडे जे दिसतंय हा सगळी गर्दी जी दिसते ती आज नाथषष्ठीची यात्रा। नदीच्या पलीकडच्या तीरावरून चक्रधर स्वामींनी ही पैठण नगरी बघितली आणि हिची तुलना त्यांनी वाराणसीशी केली। म्हणजे वाराणसी ही काशी, हिंदुस्थानची काशी, भारताची काशी आणि ही भारताची दक्षिण काशी। वाराणसी प्रमाणेच ही पैठण नगरी आहे। वाराणसी प्रमाणेच इथं विद्वान राहतात, अभ्यासक राहतात, लोकसंस्कृतीचे उपासक राहतात। तुम्हाला सांगतो वेरूळचं जे कैलास लेणं आहे त्या कैलास लेण्यांच्या कोरणाऱ्या एका पथकाचा प्रमुख कोकस नावाचा त्याचे 500 कारागीर याच पैठण नगरीमधून लेणं खोदायला गेले वेरूळला आणि त्यांनी ती लेणी खोदली। तिथं ज्याप्रमाणे बौद्ध, जैन, हिंदू, शैव, वैष्णव या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचं प्रतिबिंब मूर्ती रूपात पडलेलं आहे, त्याचे संस्कार या पैठण नगरीमधून झालेले आहेत। कारण याच ठिकाणी हिंदू, जैन, महानुभाव, मुस्लिम, सुफी, बौद्ध या सगळ्या विचार परंपरा ज्या आहेत या विचार परंपरा इथं रुजल्या। चक्रधर स्वामी असं म्हणाले होते आपल्या शिष्यांना, महाराष्ट्री वसावे, महाराष्ट्री असावे। हे इथलं पाणी हे सात्विक, इथली हवा सात्विक, इथले दगड सात्विक, इथले झाड सात्विक, असा हा देश आहे। इथली माणसं कोणावर अत्याचार करत नाहीत, कोणी अत्याचार करत असतील तर त्यांना करू देत नाहीत, असला हे सात्विक भूमी आहे। आणि या सात्विक भूमीचा अंश जो आहे, कस ज्याला आपण म्हणतो, तो अंश याच ठिकाणी या गोदावरीच्या तीरी पैठणमध्ये आपल्याला आढळतो। शिल्पशास्त्र असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पैठणमध्ये रुजल्या, वाढल्या। त्यामुळे सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथांचे लोक या ठिकाणी, सगळ्या धर्मांचे संस्थापक या ठिकाणी आलेले आहेत। ज्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला
ते गागा भट्ट याच पैठण गावचे. जशी पंढरपूरला चंद्रभागा नदी आहे, जशी देहू आळंदीला इंद्रायणी नदी आहे, तशीच ही पैठणला गोदावरी नदी. गोदावरी आणि इंद्रायणी यांचं एकमेकांशी घट्ट असं भगिनींचं नातं आहे. याच गोदेच्या काठी नाग घाटावर पलीकडे जो दिसतोय, हे सगळी जी मंडळी दिसत आहेत पलीकडे जो दिसतोय तो नाग घाट आहे. त्याच ठिकाणी ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी रेड्यामुखी वेद जिथे बोलवले आणि पंडितांना, विद्वानांना, धर्मठकांना आपली दखल घ्यायला लावली. तोच नाग घाट समोर जो दिसतोय पलीकडे तो नाग घाट आहे. ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तीच ही नदी गोदामाई, तोच हा घाट, तीच ही पैठण नगरी. आणि सातवाहन जिथून आले ते इंद्रायणीच्या काठी मावळामध्ये पुणे जिल्ह्यात आंध्रा नदी आहे. त्या आंध्रा नदीच्या काठचं हे सातवाहन राजे. हाल सातवाहनाने गाथा सप्तशती ही परंपरा फार मोठी आहे. महाराष्ट्रभरातली जी कवी आहेत त्या कवींच्या कविता एकत्र केल्या. याच गोदामाईच्या काठी पैठण नगरीमध्ये त्यांचं संकलन केलं. त्याला गाथा सप्तशती असं म्हणतात. याच गोदामाईच्या काठी संत ज्ञानेश्वर आले आणि याच गोदामाईच्या काठी बसून संत एकनाथांनी आपली अभंग रचना असतील, भारुड रचना असतील आणि आपलं थोर असं काव्य रचना ज्या आहेत त्या याच गोदेच्या काठी केल्या. अशी ही पवित्र नदी आणि याच नदीत, याच जलाशयात संत एकनाथांनी जलसमाधी घेतली. अशा या समाधी स्थळाला, कृष्णकमल तीर्थाला भेट द्यायला षष्ठीच्या दिवशी लाखो वारकरी येतात. आपण हे ज्ञानबा तुकाराम परिवाराच्या वतीने तुम्हाला ही नदी, ही गोदावरी माई आणि हे कृष्णकमल तीर्थ याची सफर घडवली. संत एकनाथांना त्यांच्या 425व्या समाधी दिनाच्या निमित्तानं आपण सगळे वंदन करूया. आणि 3 दिवसांचा हा सोहळा आहे. हजारो लाखो वारकरी या ठिकाणी वंदन करायला नाथबाबांना येतात आणि गोदामाईमध्ये स्नान घेऊन त्यांचं दर्शन करतात. संत एकनाथांच्या कार्याची, संत एकनाथांच्या लेखणीची, संत एकनाथांच्या समाधीची साक्षीदार असलेली अशी ही गोदामाई आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.